अरे मग ती राणी कुमार जास्त लेवायला लागले भाई जा मी तर थोडं आवाज नको. ऋतिक बघ ना पोलीस प्रेसला लागलेली टाकली का? तरुण शेतकरी प्रकाश विश्वास कोडी माझ्याकडे माझ्या वडीलपाजी शेती करत होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी देखील शेती करतोय. मी चाऱ्याचा उत्पादक शेतकरी आहे. मी शेतकरी प्रत्येक संकटाला सामोरं जाऊन मी देखील या संकटांना सामोरं गेलो आणि चारा उत्पन्न पीक मी माझं या अशा पद्धतीने आणलं. पण तरी देखील या व्यवसायामध्ये जे व्यापारी आहेत त्या शेतकऱ्यांना चाराचा भाव देत नाही. आज माझा 1.5-2 एकर चारा फक्त 9,000ने घेतलेला आहे आणि या चाऱ्याला मला खर्च देखील 10-11 हजार रुपये आलेले. पण तरी देखील जे आज गुरंढोराचे शेतकरी आहेत त्यांच्या दारापर्यंत हा चारा खूप मागला जातो. मजले जे व्यापारी आहेत हे बिचोली त्यांना मागा चारा देतो आणि येणारा काळ हा एप्रिल-मेचा असून चारा टंचाई या आमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. याच्याकरता शासनाने या शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या उभारणी करण्याची व्यवस्था करावी आणि हा दूध उत्पादक शेतकरी याला वाचवावं अशी मी शासनाला विनंती करतो. मी संदीप त्रिभुवन आरणी शेतकरी. जो चाराचा भाव वाढला आहे याच्यामुळे शेतकरीला गुरंढोरं पाळण्याचा जो खर्च आहे तो परवडण्याचा झाला आहे. आणि शेतकरीला प्रत्येक वेळेवर रोगाचा कुठला तरी अवकाळी पावसाचा म्हणा किंवा कापूस पीक रोग म्हणा कुठल्याही पिकाचं यांच्यावर कुठलाही प्रकारचं संकट येतं त्याच्यावर सामना करणारा शेतकरीच असतो. आत्ताच बघा की चारा हा खूप मागला झाला आहे. आता मे महिना सुरू होईल तर शेतकरीला गुरांसाठी चारा हा अत्यंत उपयोग आहे आणि जो चारा जर इतका महाग होऊ शकतो आणि दुधावर तर भाव नाही तर शेतकरीला अक्षरशः हे आपले गुरंढोरं विकण्याची वेळ येईल आणि या विकल्यामुळे जो दुधाचा तुटवडा होईल याचा परिणाम हा शेतकरीवरच होईल. जेणेकरून मला सरकारला एवढीच विनंती आहे की याच्यावर लक्ष देऊन शेतकरीला काहीतरी तात्काळ मदत करावी हीच विनंती करतो.